देशभरात चर्चेत असलेल्या वोट चोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खारघर सेक्टर 34 येथे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश संघटक सचिव रमझान शेख यांच्या पुढाकाराने या अभियानाचे आयोजन करण्यात आले। वोट चोरीमुळे मतदाराच्या हक्कांवर गदा येत असून लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। आगामी निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडाव्यात अशी प्रमुख मागणी या अभियानातून करण्यात आली। या उपक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला। आज रमजान भाई यांच्या मार्फत सेक्टर 34 खारघर येथे वोट चोरी अभियानासाठी वोट चोरी संदर्भात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे। स्वाक्षरी अभियान हे करणे आम्हाला सगळ्याकडेच करायचे अख्ख्या पनवेलमध्ये, का कारण की ज्या हिशोबाने वोट चोरी होत चालली आहे, आमचा एक हक्क असतो, नागरिकांचा एक हक्क असतो वोट, ते पण आज चोरण्यात येत आहे। राहुल गांधीजींनी ज्या हिशोबाने यांच्या बॉम्ब फोडण्यात आलाय वोट चोरी संदर्भात, काय कशा हिशोबाने लोकांची वोट, एका घरात 80 लोकांची वोटिंग हे केली जाते, या संदर्भात आपली वोट कशी चोरली जातात या पूर्णपणे डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आणि पूर्णपणे सोशल मीडियावर हे दिसतच आहेत। आणि जेवढं असेल आपण मीडियामध्ये पण पाहतच असो की कसं वोट आपलं चोरी होत आहे। आपला एक हक्क असतो, नागरिकांचा हक्क कुठे राहील। ही लोकशाही आहे का, हे हुकुमशाही चालू आहे? आता यांनी हुकुमशाही चालू केली, स्वतःची कामं लाईनीत आणण्यासाठी हुकुमशाही करत आहेत। आज म्हणजे इलेक्शन कमिशनचा माणूस पण त्यांचाच। राहुल गांधी यांनी प्रश्न विचारलाय आणि उत्तर द्यायला येतात बीजेपीचे लोक, म्हणजे इलेक्शन कमिशन हे बीजेपीचं आहे का? म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे झाले, त्यांच्या मनमानीच चालू झाली। आता आमचं म्हणजे लोकांनी वोट करायचंच नाही का, त्यांना सांगा स्वतः या मशीन करा, वोट करा। काय कुठल्या हिशोबाने हे चालू आहे? वोट चोरी हा खूप मोठा गुन्हाच आहे ऍक्च्युली। त्याप्रमाणे लवकरच राहुल गांधीजी हायड्रोजन बॉम्ब पण टाकणार आहेत त्यांच्यावर, बीजेपीवर। आम्ही त्याचीच वाट पाहत असो, काय पूर्णपणे बीजेपी आम्हाला पाहिजेच नाही, हटवायचे, लोकांनाच हटवायचे। ते हटलीच असती लोकसभेला पण आणि विधानसभेला पण। ज्या हिशोबाने वोट चोरी केले त्या हिशोबाने म्हणून वाचलेत, नाही तर आज हे नव्हतेच जागेवर। लवकर या संरक्षण मोहीम पूर्ण पनवेल नगरीमध्ये होणार आहे आणि सगळ्यांना माहितच पडणार आहे काय होणार आहे। ईव्हीएमचे घोटाळे आपल्या देशभरात चालू आहेत, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आता वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी जसा उचलला आपल्या याच्यामध्ये, तर आता जस्ट काही दिवसापूर्वी आव्हाड साहेब असतील आमचे, परत राहुल गांधी जे असतील आणि असे खूप जण बिहारला एक यात्रा काढली, जे वोट चोरी संबंध अगेन्स्ट मध्ये त्यांनी यात्रा काढली होती। तसेच आता आपण बघत असाल तर समधीकडे जे खुलासे होत आहेत, जसे पनवेलला पण खुलासा झाला, तो पण विषय चालूच आहे समजा। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की वोट चोरी विरुद्ध आमचं अभियान यासाठीच आहे की याच्या पुढच्या जे निवडणुका येतील त्याच्यामध्ये ईव्हीएम नसावे आणि जे काही निवडणुका होतील ते पूर्ण एक स्वच्छ निवडणूक असावी। म्हणजे जो मतदार आपला दाता आहे त्यांनी ज्याला वोट दिले त्याच्यापर्यंत त्यालाच ते वोट मिळायला पाहिजे आणि त्यांच्या जे आपली लोकशाही आहे ती टिकली पाहिजे, कारण की मतदान हा एक लोकशाहीचा श्वास आहे। आता श्वास कुठे हा बोलतो ना बंद करायला बघतात लोकही। तर एवढंच म्हणणं आहे की स्वाक्षरी अभियानचा एवढा हेतूच होता की लोकांपर्यंत लोक जनजागृती व्हावी, लोकांनी याकडे जरा दृष्टिकोन चांगल्या दृष्टीने बघावा आणि याच्याकडे आपला प्रतिसाद देत स्वच्छ निवडणुकीकडे पाऊल उचलण्यासाठी जरा हातभार लावावा। राहुल गांधीजींनी पूर्ण स्टडी करूनच केलेला आहे। त्यांनी जेव्हा इलेक्शन कमिशनकडे डेटा मागितला, डेटा दिला नाही, ते स्वतः ते मैदानात उतरले, कारण तो युवा नेतृत्व आहे आणि त्यांचं काम सांगायची गरज नाहीये प्रदेशाला। आणि येणारे बोलतात ना भवितव्य तेच आहे आपल्या देशाचा, चेहरा तोच एक मोठा आहे। आणि त्यांनी बोलले हायड्रोजन बॉम्ब म्हणजे ते पूर्ण स्टडी केलेलं आहे। जसं तुषारभाई पण आमचे बोलले की एका घरामध्ये एका ऍड्रेसवरती 50-60 मतदान आहे, तर हे मतदान कसं आले, म्हणजे एकाची फॅमिली 50-60 जणांची आहे का फॅमिली, परत एका ऍड्रेसवरती 100-150 असे वोटर बनलेले आहेत। या गोष्टी आता लवकरच राहुलजी गांधी काही ना काही मोठा बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब जे बोललेले आहेत ते लवकरच ते सांगतील काय विषय मोठा आहे, लवकरच जनतेसमोर येणार आहे। नंतर मग मोठा आक्रोश होईल असं मला तरी वाटतंय की जन आक्रोश आपण लवकरच पाहायला भेटणार आहे पुऱ्या भारतामध्ये, असं मला तरी समजून येत आहे। मी संजय नानावरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सामाजिक न्याय पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आहे। आमचे या खारघर विभागातील धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय रमजान भाई हे सगळं प्रत्येक वेळेस समाज हिताचीच कामं करत आली आहेत, आम्ही पाहत आहोत। आणि आज जो त्यांनी हा वोट चोरीचा स्वाक्षरी अभियान या ठिकाणी राबवलंय त्याबद्दल सर्वप्रथम मी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी त्यांचा धन्यवाद करतो। कारण आज आपण पाहत आहोत जो मेन मीडिया आहे तो काही बीजेपीच्या विरोधात बातम्या दाखवत नाही आणि जे आपले सच्चे पत्रकार आहेत ते त्यांचे वेगळे चॅनल काढून ते स्वतंत्र आपल्या भारतामध्ये काय चाललंय, कशा प्रकारे वोट चोरी होते, कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला त्याच्यावरती आपले सर्वसामान्य चॅनलवाले फक्त आवाज उठवत आहेत। जो मेन भारताचा मीडिया हा तो पूर्ण बीजेपीने विकत घेतलेला आहे आणि
सन्माननीय आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधीजी यांनी मध्यंतरी जो वोट चोरीचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी जो काय डाटा मांडला आणि त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला त्याची विचारणा केली असता निवडणूक आयोग उत्तर न देता त्याचं उत्तर बीजेपीचे प्रवक्ते देतात। म्हणजे आज आपली भारतातली लोकशाही पूर्णपणे या 10-11 वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे धोक्यात आलेली आहे। आज जर आपण आपल्या विभागातील एखाद्या नेत्याला, आपल्या सहकार्याला, चांगलं काम करणाऱ्याला जर आपण जाऊन मत देत असेल आणि ते मत जर आपलं चोरी होत असेल आणि आपल्याला हवा असणारा चांगला नेता आपल्याला निवडता येत नसेल तर लोकशाहीचा या ठिकाणी गळा घोटला जातोय। आणि हे अशा प्रकारे हे सर्व लोकजागृती जनजागृतीचा कार्यक्रम पूर्ण भारतभर प्रत्येक विविध पक्षांच्या वतीने म्हणजे जे सम विचारी पक्ष आहेत त्यांच्या वतीने या अशा प्रकारचा पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवला जाईल। आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये अजून यांचा जो मोठा भांडाफोड आहे ते सन्माननीय राहुल गांधीजी करतीलच आणि या बीजेपीचा जो काळा बाजार आहे तो लवकरच जनतेच्या समोर उघडा पडेल। तरी मी आपण या विभागातील सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण या स्वाक्षरीच्या माध्यमातून या वोट चोरीला आपण विरोध करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पारदर्शकतेने इलेक्शन झाली पाहिजेत। आमचं हक्काचं मत आहे, आमच्या हक्काच्या व्यक्तीलाच गेलं पाहिजे। अशा प्रकारे आपण सर्व जनतेने यावरती आवाज उठवला पाहिजे। या अशा प्रमाणे मी या ठिकाणी मांडणी करतो।